तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्याच्या मुंझलवाडी, कुसुंबा आणि लोहारा येथे जडीबुटी विकणाऱ्या 2 साधूंना ते मुले पळवणारे असल्याच्या संशयातून बेदम मारहाण करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। पालघर येथे साधूंना मारहाण झाल्याचे प्रकरण खूप गाजले होते। त्याच प्रकारात तालुक्यातील मुंझलवाडी, लोहारा, कुसुंबा येथे हरियाणातील 2 साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे। हरियाणातून जडीबुटी घेऊन काही साधू रावेर तालुक्यात आले आहेत। यातील जस्सानाथ पुनुनाथ वय 60 वर्ष आणि मोनूनाथ जस्सानाथ वय 20 वर्ष दोन्ही राहणार सिरसा, हरियाणा हे 20 जुलैच्या सकाळी रावेर तालुक्यातील मुंझलवाडी या गावात आले होते। त्यांनी गावातील एका व्यक्तीला नसा दुखत असल्याच्या व्याधीची तपासणी केली। यानंतर तो व्यक्ती घरी जाऊन इतर लोकांना घेऊन आला। हे 2 साधू मुले पळवणाऱ्या टोळीतील असल्याच्या गैरसमजातून त्यांना या लोकांनी मारहाण सुरू केली। त्यामुळे या दोन्ही साधूंनी त्यांच्याकडे असलेल्या HR 13E6516 या क्रमांकाच्या 4चाकी वाहनातून पलायन केले। ते वेगाने पळाले असताना त्यांच्या रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीला कट लागल्याने परिसरातील लोकांनी लोहारा येथे या दोन्ही साधूंना गाठून त्यांना पुन्हा मारले। तसेच त्यांच्या 4चाकी वाहनाची तोडफोड देखील करण्यात आली। दरम्यान सावदा पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने या 2 साधूंची सुटका झाली। MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी, यावल।